नमस्कार. केएनएच न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज. प्रवरा नदीचा थरारक बळी. कपडे धुताना 14 वर्षीय मुलगा वाहून गेला. दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह. कोल्हार भगवतीपूर येथून एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. प्रवरा नदीत वाहून गेलेल्या 14 वर्षीय मुलाचा अखेर मृतदेह सापडला आहे. दिनेश नितीन जाधव असे या मुलाचे नाव असून 16 मे रोजी दुपारच्या सुमारास तो आपल्या कुटुंबासोबत प्रवरा नदीवरील बंधाऱ्याजवळ कपडे धुत होता. याच वेळी अचानक त्याचा पाय घसरला आणि तो थेट पाण्यात पडला. पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने काही क्षणातच तो वाहून गेला आणि कुटुंबियांच्या डोळ्यासमोर ही हृदयद्रावक घटना घडली. घटनेनंतर तात्काळ शिर्डी, राहाता आणि श्रीरामपूर नगरपालिकेच्या अग्निशमन पथकांसह आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली. सलग अनेक तास प्रयत्न करूनही पहिल्या दिवशी यश आले नाही. मात्र आज 17 मे रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास बोटीच्या सहाय्याने अखेर मुलाचा मृतदेह शोधण्यात यश आले. या शोधकार्यामध्ये शिर्डी अग्निशमन विभागाचे साईनंद भामरे, तेजस वाणी, शुभम साठे, राहाता विभागाचे ऋषिकेश सदाफळ, प्रशांत डांगे, अमोल बनसोड, श्रीरामपूर विभागाचे मुज्जू शेख, रोहित जाधव तसेच आपदा मित्र अनिल जाधव, रामराजे गायकवाड आणि ERT रेस्क्यू टीम संगमनेर यांनी मोलाची भूमिका बजावली. घटनास्थळी कोल्हार बुद्रुक व कोल्हार भगवतीपूरचे तलाठी तसेच पोलिसांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की नदी किंवा पाण्याच्या ठिकाणी जाताना अत्यंत सावधगिरी बाळगावी. अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा KNH न्यूज 24.